महत्वाची ब्रेकिंग न्यूज। खरं तर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। चेंगराचेंगरीमध्ये 15 ते 20 जण जखमी झालेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। जीव वाचवण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर काही फॅन्स झाडावर चढले होते। जखमींना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। तर आरसीबीच्या विजयी मिरवणुकीवेळी बेंगळुरूमध्ये दुर्घटना घडली। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि यानंतर एकच गोंधळ उडाला आणि या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली। आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबी विरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवत आयपीएलची ट्रॉफी जिंकली। तब्बल 18 वर्षांनी आरसीबीला हा विजय मिळाला। याच विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज विजय मिरवणूक काढण्यात आली होती आणि याच मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली। धक्कादायक बाब म्हणजे ही चेंगराचेंगरी इतकी भयंकर होती की यात आता 10 जणांनी आपला जीव गमावलाय। बेंगळुरू संघाच्या विजयानंतर आज बेंगळुरूमध्ये विजय मिरवणूक आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। त्यासाठी बेंगळुरू शहरातील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते। हे सर्वजण बेंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते। मात्र याच वेळी अचानक या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती झाली। यासोबतच 15 ते 20 जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। तर या दुर्घटनेनंतर आता रोहित पवार यांनी देखील ट्विट करत हळहळ व्यक्त केली। पाहूयात। बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी होऊन या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी। एका विजयाला अशी दुःखाची किनार लागणं हे खूपच दुर्दैवी आहे असं ट्विट रोहित पवार यांनी केले। अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करायला हवी। सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवं। मृत्यू झालेल्या क्रिकेट प्रेमींना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट रोहित पवार यांनी केलं। तर या घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना। बेंगळुरूमध्ये खरं तर मोठी दुर्घटना घडली आहे। चेंगराचेंगरीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। पहिल्या दृश्यामध्ये स्टेडियममध्ये खरं तर आज जाण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे। एवढंच नाही तर चाहत्यांनी कारची देखील वाहनांची देखील तोडफोड केलेली आहे। या दुर्घटनेनंतर खरं तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी देखील ट्विट करत हळहळ व्यक्त केली आहे। आरसीबीच्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करणारे लोक दुर्घटनेत मृत्युमुखी पडले हे खूप वेदनादायक आणि धक्कादायक आहे। हे दृश्य आपण बघतोय। खरं तर जे जखमी झाले त्यांना घेऊन धावपळ करताना आपण नागरिकांना बघतोय। नागरिकांची चेंगराचेंगरी झालेली आहे। स्टेडियमच्या आत मात्र जल्लोष अजूनही सुरूच आहे। तर गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं ही दुर्घटना घडली असं वक्तव्य डीके शिवकुमार यांनी केले। घडलेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही माफी मागतो। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी हे वक्तव्य केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।